रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, भूतात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जनाओ नमस्कार. आपल्या नित्याच्या उपक्रमाप्रमाणे संत समागम या व्यासपीठावरून आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोध या अद्भुत अलौकिक अशा ग्रंथाचं मनन चिंतन आपण मागचे 24 दिवस करतो आहोत. पहिले 4 दिवस आपण मनाचे श्लोक पाहिले आणि त्यानंतर आपण ग्रंथराज दासबोध पाहत आहोत. काल आपण 7वा दशक 8वा समास पूर्ण केला. या समासात आपण पाहिलं श्रवणाचे 2 समास सलग समर्थ रामदासांनी आपल्याला सांगितले आहेत आणि श्रवणाच्या पाठीमागच्या अनेक आयामांवर समर्थ रामदासांनी आपल्याला विवेचन केलेले आहे. श्रवण साधना कशी केली पाहिजे, कशाची केली पाहिजे, कुठे केली पाहिजे, ती करत असताना काय काळजी घेतली पाहिजे, त्याची फलश्रुती काय, त्याचं महत्त्व काय, अशा अनेक आयामांवर समर्थांनी आपल्याला श्रवण साधनेचं महत्त्व सांगितलंय. मी सांगितल्याप्रमाणे दासबोधामध्ये 5 समास या श्रवणावर येतात. एवढा महत्त्वाचा विषय समर्थांच्या दृष्टिकोनातून त्यांनी तो विशद केलेला आहे. कारण श्रवणाशिवाय काही समजत नाही. वाचन झालं पाहिजे, श्रवण झालं पाहिजे, ऐकलं पाहिजे. मग ते CD असेल, रेडिओ असेल, ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, फेसबुक लाईव्ह असेल, पण श्रवण होणं महत्त्वाचं आहे. श्रवण, मनन, निधिध्यास, आत्मसाक्षात्कारापर्यंत
समर्थांनी आपल्याला श्रवणाचे वेगवेगळ्या फलश्रुतीतल्या छटा आपल्याला समर्थांनी उलगडून दाखवल्या. सातव्या दशकातला 10वा समास हा देहांत निरूपण या नावाने येतो. देहांत निरूपण, जरा हा शब्द लोकांना सहजासहजी पचत नाही. मृत्यू येणं, जग सोडून जाणं आपल्याला पाहवत नाही. माणसं जग सोडून जातात हे आपल्याला पाहवत देखील नाही. किती लाख लोक गेले फेब्रुवारीपासून, लाखोंमध्ये गणती आहे. असं आहे की कुणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. यदृष्टम तन्नष्टम, जे उपजे ते मरे. ज्या गोष्टीला जन्म झालेला आहे तिचा मृत्यू निश्चित आहे. शास्त्र आपल्याला सांगतं. समर्थांनी मृत्यू निरूपण आपल्याला सांगितलं. कुणी सुद्धा राहिला नाही. चक्रवर्ती राजे काय, ज्योतिषी काय, कष्ट करणारे काय, संपत्तीवाले काय, साधना करणारे काय, अवतार आदी देव सुद्धा राहिले नाही. तिथं बाकीच्यांची काय तमाय. सज्जनाओ, जसं श्रवणावर 5 समास समर्थांनी सांगितले, तशी दासबोधाची एक खासियत आहे. समर्थांनी मृत्यूवर 4 समास सांगितले. या 4 समासांचा जर आपण अभ्यास केला, अगदी मन लावून, समर्थांच्या प्रत्येक ओवीचा अर्थ काढून समजून, श्रवण मृत्यूचं, मृत्यू कसा येईल, केव्हा येईल, कसा येतो, येत असताना काय होतं, त्याचं मनन आणि त्याची तयारी म्हणजे निधिध्यास. आला तर येऊ दे, मी तयारी करून ठेवलेली आहे. माझी बॅग भरून तयार आहे. जायचं तर आहेच आहे. हा झाला निधिध्यास. असा आपण मृत्यूच्या संदर्भात समर्थांनी दिलेल्या दासबोधातल्या श्रवण, मनन, निधिध्यास जर केला तर मृत्यू जरी समोर आला तरी त्याच्याकडे आपण साक्षी भावनेनं पाहू शकतो. आत्मसाक्षात्कार. मला माझ्या निजधामी जायचं आहे आणि ती जाण्याची प्रक्रिया मी साक्षी भावनेनं पाहू शकतो. मी चॅलेंज देऊन सांगतो, एवढी तयारी समर्थ करून घेतात. माझ्या नात्यातले एक वयोवृद्ध ग्रस्त पंढरपुरात होते. त्यांना जाऊनही 7-8 वर्ष झाली. दासबोधाचे अभ्यासक. अभ्यासक म्हणजे काय, त्यांनी कुठल्या परीक्षा दिल्या नाही, पण दासबोध जगणारी माणसं जी असतात त्यापैकी ते एक. वय 80च्या पुढे होतं आणि त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला घशाचा. मग ते सुरुवातीला पातळ करून दिलेलं, ग्राइंडर करून दिलं,
मशीनमध्ये मिक्सरमध्ये काढून दिलेलं ते जात होतं, घास जात नव्हता. पण नंतर तेही बंद झालं. मग ज्यूस द्यायला चालू केला. पण थोड्या दिवसामध्ये ज्यूस जाणे सुद्धा बंद झालं. त्या गाठी खूप वाढल्या घशामध्ये. मग डॉक्टरांनी काय केलं, देह चांगला होता, कणखर देह होता, दूध तूप खूप आहे. मग डॉक्टरांनी काय केलं, एक ट्यूब इथं स्टमकला लावली आणि त्या ट्यूबमधून ते मध्ये सोडायचं. मी त्यांना भेटायला गेलो. मुद्रा तशीच नेहमीप्रमाणे, थोडा जरा त्या व्याधींचा परिणाम म्हणा किंवा त्याचा ताण मला जाणवला. पण मी ज्या स्ट्रेस खाली त्यांना भेटायला गेलो की फारच आता कठीण झालंय, लोकांकडनं समजत होतं, नातेवाईकांकडनं. म्हणून मी भेटायला गेलो. मी म्हणलं, तात्या, त्रास होत नाही का ह्या सगळ्या गोष्टींचा? सज्जनाओ, त्यांनी मला माझ्या प्रश्नाला दुसरा प्रश्न केला, त्रास कुणाला आहे? त्रास या देहाला आहे. दासबोधाचा अभ्यास करतो ना तू, आणि खाडकन आपली झोप उडावी, तसं मला जाणवलं की म्हणलं खरंच दासबोध अभ्यास करणं, सांगणं वेगळं आणि ते जगणं वेगळं. पण दासबोध शिकत असताना, इतरांना सांगत असताना, श्रवण मनन निधिध्यास होत असताना तो आपल्या आचरणात आपोआप येऊ लागतो. त्यामुळे मी चॅलेंज देऊन तुम्हाला सांगतो की या 4 समासांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या दारात जरी मृत्यू आला तरी आपण म्हणू, ये, मी तयार आहे तुझ्यासोबत यायला. अशी तयारी समर्थ करून घेतात. या जगाच्या पाठीवर मृत्यूसारखं दुसरं भय नाहीये. एकच भय, सगळ्यात मोठं भय, मृत्यू. आणि तो मृत्यू शेवटचा दिस गोड व्हावा असा जर व्हायचा असेल तर दासबोधासारखा ग्रंथ नाहीये सज्जना. खरंच सांगतो. मी थोडा वेळ तात्यांसोबत बसलो, त्यांच्यासोबत चर्चा केली. ते बोलत होते थोडा वेळ, थोडं 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 थोडं. पण मला एक जाणवलं की त्यांची तयारी आहे, पक्की तयारी आहे. आणि मला नंतर एक 8-1 दिवसात समजलं की जपाची माळ हातात घेऊन जप चालू असताना त्यांनी मान बाजूला टाकली, माळ हातातून खाली पडली. एवढा सोपा सहज प्रवास होईल का? भाग्य लागतं. माझ्या मित्राच्या आईला मी पाहिलेलं आहे. माणसाच्या अंतःकरणातला प्रपंच जर नाही सुटला, ही 2 उदाहरणं मी नेहमीच, म्हणजे मला ती लक्षात येतात आणि मी सांगतो पण बऱ्याच वेळा. टाचा घासणं काय असतं आपण वाचलेलं आहे फक्त. ते टाचा घासून मेला. टाचा घासणं काय असतं हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, मित्राची आई जाताना. कारण कायम प्रपंच, कधी परमार्थाविषयी ओढ नाही. परमार्थ म्हणजे काय? हळदी कुंकू घ्यायचं, कीर्तनाला जाऊन बसायचं, लोक चालले की झुंडीच्या झुंडी तिकडे जायचं, तो परमार्थ नव्हे. आमच्या जीवनामध्ये आमचा जन्म कशासाठी झालाय, कुठून झालाय, काय उद्देशाने झालाय, आणि उद्देश जर सफल झालेला असेल तर मी कुठं पुन्हा जायला पाहिजे, त्यासाठी साधना काय केली पाहिजे,
म्हणजे परमार्थ आहे. ही पूजा घातली, तो अभिषेक केला की त्याचं फळ हे मिळेल, त्याचं फळ ते मिळेल, ह्याच्यासाठी म्हणून आपल्याला परमार्थ नाही करायचा. समर्थ म्हणतात, सुती घेतली पुढली या जन्माची, बयाना दिलाय म्हणले असं करून की मला पुन्हा जन्म घ्यायचा आहे आणि पुन्हा ते त्या यातना गर्भातल्या अंग होरपळून निघणं, श्वास निर्बुजणं, श्वास कोंडला जाणं, काय काय यातना आपण सगळ्या बघितल्या सगुण परीक्षामध्ये. म्हणून मी नेहमी सांगतो की या 4 समासांचा जर अभ्यास केला तर मृत्यूचं भय वाटणार नाही, किंवा मृत्यूला आपण कसे सामोरे जाऊ तयारीने हे आपण करू शकतो, नक्की करू शकतो. या समासामध्ये देहांत निरूपण 7वा दशक 10वा समास, समर्थांनी 2 मुद्दे महत्वाचे मांडलेले आहेत. पहिला मुद्दा असा आहे की सामान्य माणूस 90% जी माणसं असतात समाजातली, ही सगळी माणसं या विश्वामध्ये रमतात, प्रपंचात रमतात. त्यांना मृत्यूची कधीच आठवण येत नाही, त्याचं स्मरणच होत नाही. समर्थ म्हणतात, मृत्यूचे असावे सदा सर्वदा स्मरण. कायम त्याला आपल्या डोळ्यासमोर आणलं पाहिजे. आणलं पाहिजे म्हणजे काय? मृत्यू येणार आहे, मृत्यू येणार आहे असं म्हणायचं, किंवा त्या यमाला, रेड्यावर बसलेला यम, त्याला डोळ्यासमोर आणायचं असं नाहीये. त्याला समोर आणणं म्हणजे आपली या प्रपंचातली किंवा भौतिक विश्वातली लिप्तता कमी करणं, आसक्ती कमी करणं, अलिप्तता, डिटॅचमेंट आपली ही करता आली पाहिजे. समर्थांनी जे 2 मुद्दे या समासात मांडलेले आहेत, त्यातला पहिला मुद्दा असं सांगतो की सामान्य माणूस या दृश्य विश्वात रमतो. आणि त्या प्रपंचातला किंवा या समाजातला, या दृश्य विश्वातला एक घटक मी आहे आणि मी तो अत्यावश्यक घटक आहे असं तो मानत राहतो आणि तो तसा जगतो. घरामध्ये असेल तर तसा, समाजात असेल तर तसा, एखाद्या संस्थेत काम करत असेल तर तसा, त्याचं वागणं त्याच तोऱ्यात असतं. माझ्याशिवाय होणार नाही, मी केलं पाहिजे, माझ्याशिवाय कोणी करायचं नाही, मी आहे म्हणून हे सगळं चालू आहे. समर्थ म्हणतात की पारमार्थिक माणूस जो आहे तर त्याला लक्षात येतं की हे सब झूठ आहे, यात काही पडलेलं नाही. म्हणून तो काय करतो? नवविधा भक्तीच्या मागे लागतो, सद्गुरूंच्या जवळ जातो, उपासना करतो, सद्गुरूंची कृपा मिळवतो आणि त्या बळावर आपल्या अंतकाळाची तयारी करतो. अहो, साधं गावाला जायचं असेल तर आपण तयारी करतो का नाही? आणि समजा अचानक गेलो, असं माझ्या बाबतीत झालंय. गडबड करण्यामध्ये मग लुंगी तरी राहते, टॉवेल तरी राहतो, काहीतरी राहतं, मग ऍडजस्टमेंट करावी लागते. साधं 4 दिवस जर जायचं असेल तर ही अवस्था आहे. जेव्हा आम्हाला अनंताच्या, राघवाच्या अनंत पथावर जायचंय, पुन्हा परत न येण्यासाठी, तर किती तयारी करावी लागेल?
एक माणूस असा आहे की जो प्रपंचात लिप्त झालेला आहे, त्याला मरणाचं स्मरणच नाहीये, काही तयारी नाही त्याच्याकडे. आणि समर्थ म्हणतात काही लोक असे आहेत की जे परमार्थ साधनेवर येतात, साधना करतात परमार्थ मार्गावरची, आणि अंतकाळाचं स्मरण ठेवून आपली तयारी करतात. तयारी असल्यामुळे काही धावपळ व्हायचं कारण नाही. गाडीमध्ये जागा व्यवस्थित मिळणार, तहान लागली तर पाण्याची बॉटल सोबत आहे, चिवडा वगैरे घेतलेला आहे. प्रवासात आपण तयारीनं जर गेलो तर होतं का नाही असं? अहो, लोक तर काय काय 3-3 जोड घेऊन जातात वाहनाच्या. एक शूज, एक स्लीपर घरातल्या घरात घालण्यासाठी, आणि एक फिरण्यासाठी वगैरे चप्पल. काय काय तयारी करतात. 8 दिवसाची 10 दिवसाची यात्रा असली, गावाला जायचं असेल तर एवढे कपडे, कार्यक्रमाला जायचं असेल या कार्यक्रमात कोणता ड्रेस, या कार्यक्रमाला कोणता ड्रेस, घरामध्ये असताना कसं राहायचं, बाहेर जाताना कसं, कुठल्या ड्रेसवर जायचं. मग जेव्हा आम्हाला परतच यायचं नाहीये, तिकडे जायचं, तेव्हा किती तयारी करायला पाहिजे विचार करा तुम्ही. ही सगळी तयारी समर्थ करून घेतात. हा झाला पहिला मुद्दा. समर्थांच्या देहांत निरूपण समासामध्ये जे 2 मुद्दे मी सांगत होतो, त्यातला पहिला मुद्दा आहे की एक प्रापंचिक जन जे असतात ते कायम त्या प्रपंचामध्ये लिप्त आहेत, आणि पारमार्थिक क्षेत्राकडे वळलेला माणूस तो मात्र आपली तयारी करत राहतो. काही गडबड होत नाही, घोटाळा नाही. समर्थांनी दुसरा मुद्दा जो मांडलेला आहे तो असा आहे की देहाचा अंतकाळ हा बाह्य चिन्हांपेक्षा अंतर्स्थितीवर जास्त अवलंबून आहे. तुम्ही भरजरी कपडे घाला, पण तुमची आंतरिक स्थिती काय, किंवा कसेही राहा, वेश असावा बावळा परी अंतरी असाव्या नाना कळा. समर्थ म्हणतात की अंतर्स्थितीवर देहाचा अंतकाळ हा अवलंबून आहे. आणि जीवाचा भविष्यकाळ हा त्याच्या अंतसमयीच्या मनस्थितीवर निर्धारित असतो. बघा, जीवाचा भविष्यकाळ हा त्याच्या अंतसमयीच्या मनस्थितीवर अवलंबून असतो. आपलं वचन आहे का नाही शास्त्रामध्ये, भगवंतांनी सांगून ठेवलंय गीतेमध्ये, शेवटच्या समयी तू जसा स्मरण करशील, ज्याचं स्मरण करशील त्याला तू प्राप्त होशील. देहाच्या अंतसमयी जी अंतरस्थिती असेल त्यावर भविष्यकाळ अवलंबून आहे. मी कुठल्या लोकांना जाणार आहे का पुन्हा इथेच येणार आहे, मी पाहतो आहे की आज आपल्याला, बरोबर आहे, इंटरनेट खराब असल्यामुळे काही जणांना चित्र दिसेल, काही जणांना ऐकू येणार नाही. बघूया काय होतंय ते. मी दमणमध्ये बसलेलो आहे आणि या ठिकाणी सुद्धा वादळ येण्याची चिन्ह आहेत.
आज इथं कलेक्टर डिक्लेअर्ड हॉलिडे आहे, सगळी इंडस्ट्री बंद आहे. आणि योगायोग असा आहे की आजच्या शुभ मुहूर्तावर 3 महिन्यांनी, बरोबर 3 महिने झाले आज मी दमनमध्ये आहे. आणि 3 महिन्यानंतर बरोबर 3 तारखेला 3 मार्चला मी इथं आलो होतो. फक्त मध्ये एक 5 दिवसांसाठी बाळेकुंद्री बेळगावजवळ दासबोध सखोल अभ्यासार्थी उपक्रमातल्या समीक्षकांचा मेळावा होता म्हणून एक 5 दिवस गेलो. 3 महिने झाले मी दमनमध्ये आहे आणि आजच्या 3 महिन्यानंतर बरोबर 3 तारखेला मी नांदेडसाठी माझ्या घरी जाण्यासाठी निघतो आहे. त्यामुळे मला आपल्याला ही सूचना करायची आहे की उद्या या वादळ वाऱ्यामधून मला आज संध्याकाळी निघायचं आहे. उद्या कदाचित मी जर 2 वाजेपर्यंत नांदेड पोचलो नाही तर आपला हा सत्संग, आपल्या सगळ्यांचं दर्शन मला उद्याचा दिवस खंड पडेल, समर्थांच्या सेवेतही खंड पडेल. पण समजा मी 2 वाजेपर्यंत जर मी पोचलो तर नक्की बघणार. त्यामुळे उद्याचं सुतोवाच आजच करून ठेवतो. जर तुम्हाला उद्या 2:15, 2:10 पर्यंत जर आपला वार्तालाप नाही झाला तर मी प्रवासात आहे असं समजा. गाडीमधूनही बोलता येईल, परंतु तो बरोबर नाही, वाहनं असतात. त्यामुळे समर्थांचं जे काही नियोजन असेल ते त्याप्रमाणे होईल. देवासी त्रैलोक्य ठावे, आपण आहे थोडे 2 दिवसांचा, हो की नाही? हे आपण दासबोधातनं शिकतोय. देव बहुता काळाचा, देवासी त्रैलोक्य ठावे. त्याला जे योग्य वाटेल ते करून घेईल. त्यामुळे समर्थांना जर योग्य वाटलं, सुखासुखी आम्ही पोचलो 2च्या अगोदर, तर आपण उद्या दुपारी 2 वाजता भेटूया. आपलं निरूपण चालू आहे, देहांत निरूपण. दुसरा जो मुद्दा समर्थांनी या समासात मांडलेला आहे तो असा आहे की देहाचा अंतकाळ हा बाह्य चिन्हांपेक्षा अंतरस्थितीवर अवलंबून आहे. मी तुम्हाला सांगितलं की पाय टाचा घासून जाणे हे मी पाहिलेलं आहे. आणि आमच्या नातेवाईकांचं पण सांगितलं पंढरपुरातल्या, की ज्यांनी ते सगळं ॲक्सेप्ट करून की आता निजधामी जायची यात्रा तयारी केली आहे. काय व्हायचं असेल ते देहाचं होईल. मी तर अविनाशी तत्व आहे. मला नवीन पोशाख घालायचा आहे. मला परब्रह्म स्वरूपात विलीन व्हायचं आहे. म्हणजे माझे अस्तित्व नको आणि माझ्या अस्तित्वाला असलेले धोके पण नको, अशी तयारी केलेले पण पाहिले. आणि जीवाचा भविष्यकाळ हा त्याच्या अंतसमयीच्या मनस्थितीवर सर्वस्वी निर्धारित असतो असं समर्थ सांगतात. माझी मनस्थिती कशी आहे त्यावर माझा पुढचा प्रवास आहे, मृत्यूच्या नंतरचा. तो कोण बघितलाय कोणा माहिती नाही. पण खरंच या साधनेतून माणसाला हे सगळं समजतं, एवढं मात्र नक्की आहे, 100% नक्की आहे. समर्थ सांगतात, सत्य असोन आच्छादले, मिथ्या नसोन सत्य झाले, ऐसे विपरीत वर्तले, देखत देखता श्रीराम. सत्य असोन आच्छादले, मृत्यू येणार आहे, हे सत्य आहे.
तो टाळणार नाही. मग घाबरायचं कशाला? तयारी करू. तयारी करून केलेलं काम कुठलंही सक्सेसफुल होतं. साध्या साध्या गोष्टी घरातल्या घ्या. सत्य असून आच्छादले ते एकच सत्य आहे. या जगामध्ये एकच सत्य आहे आणि मृत्यू हे सत्य आहे. मिथ्या नसून सत्य झाले. ऐसे विपरीत वर्तले देखत देखता. जे मिथ्या आहे हे दृश्य जगत अंतरस्थितीवर आपण कसे आपला पुढचा काळ निर्भर असतो ते सांगितलंय विवेकरावांनी. अंतिमती सा गती. शेवटची माझी बुद्धी जशी असेल, माझं स्मरण जसं असेल त्याप्रमाणे मला गती मिळेल. पण समर्थ एका दासबोधामध्ये एका ठिकाणी म्हणतात, जे पेरिलेची नाही ते उगवेल कैसे. काय शेवटच्या वेळी अचानक भूक लागली की ज्वारी हातात येणार आहे का? त्याला मशागत करावी लागेल. त्याचं वर्णन आपल्याला गुरु शिष्याच्या सत्शिष्य लक्षण समर्थ त्या समासामध्ये समर्थांनी सुरेख सांगितलंय. उत्तम भूमी, सुपीक भूमी, उत्तम बीज, पाऊस पडला पाहिजे वेळेवर आणि आलेलं धान्य त्याला सांभाळलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे निसुकपणे, तर शेवटी गती तशी होईल. पण आयुष्यामध्ये आम्ही त्याचा विचारच जर नाही केला तर शेवटी कशी अचानक गती फिरेल सांगा मला. म्हणून समर्थ म्हणतात, मरणाचे स्मरण असावे. कायम त्याला समोर आणला तर आपली तयारी होत राहील का नाही. ऐसे विपरीत वर्तले देखत देखता. देखत देखता म्हणजे जन्मापासून पुढे. तेव्हा तर दिसत नव्हतं आत असताना. तेव्हा फक्त काय चालू होतं, सोहम सोहम, सोडव मला यातून. भगवंता मी तुझाच आहे ना रे, का तू माझ्याकडे दुर्लक्ष करतो. मला नाही सहन होत ह्या यातना. मला श्वास घेता येत नाही, मला सांगता येत नाही, मला बोलता येत नाही, मला रडता सुद्धा येत नाही. आहे त्या अवस्थेत बांधल्यासारखा झालंय मला. सोडव मला यातून. कळकळीने विनंती करतो. पण जेव्हा पाहायला लागतो देखत देखता सगळं विपरीतच झालं. मी कोण आहे याचा विसर पडला आणि या बेमालूम दृश्यामध्ये मी मात्र अडकून पडलो. समर्थ पुढे म्हणतात, ज्ञानी पुरुष जे असतात ते कायम आपल्या अंतकाळाचं भान ठेवून असतात. मला तुम्ही सांगा, आपण एका मार्गाला लागलेलो आहोत. ठीक आहे, कुणी विमानाने जाईन तर लवकर जाईन, बसने जाईन थोडा वेळ लागेल, रेल्वेने जाईन त्याच्यात थोडा वेळ लागेल, बैलगाडीने जाईन तर खूप उशीर लागेल. पण जाऊ निश्चित. समर्थांच्या श्रवण मनन निदिध्यास आत्मसाक्षात्कार या साधनेचा आपण अंगीकार केलेला आहे. सज्जन हो, आज नहीं तो कल पण ज्ञानी जरूर बनेंगे. म्हणून समर्थ म्हणतात की ज्ञानी मनुष्याला ह्या मृत्यूचं वास्तव तो जाणत असल्यामुळे आणि त्याची साधना होत असल्यामुळे अंतकाळाचं भान ठेवतो. मी देह नाहीये अशी त्याची ठाम धारणा झालेली असते. मला तुम्ही सांगा, मी ज्यांचं उदाहरण तुम्हाला सांगितलं त्यांनी प्रपंच केला, व्यवसाय केला जन्मभर, पण जीवनाचं अंतिम ध्येय आणि अत्यंत गुपित असलेलं जे
सत्य आहे. ते उरीशिरी बाळगून होते म्हणून ते मला म्हणाले की वेदना कुणाला आहेत, व्याधी कुणाला आहेत, देहाला आहेत, मला काय. ट्यूब लावलेली आहे स्टमकला, त्यातून ते भरायचं. खरंच अत्यंत ते चित्र दयनीय होतं. पण त्या परिस्थितीत सुद्धा काय तयारी करून घेतात समर्थ बघा. त्यांनी मला गप्प बसवलं त्या दिवशी. दासबोधाचा अभ्यास करतो ना म्हणले तू, मग हेच काय शिकला. समर्थ म्हणतात ज्ञानियांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार, जेथे पडे तेची सार पुण्यभूमी श्रीराम. असा जो ज्ञानी माणूस असतो तो पुण्यात्मा असतो. त्याचं शरीर जिथं पडेल ती भूमी पवित्र होते. किती वेळ लागेल, कधी तिथं लोक दर्शनाला येतील तो भाग सोडून द्या, पण त्या भूमीची ऊर्जितावस्था यायला चालू होते. म्हणून ज्या ज्या ठिकाणी संत महात्मे राहतात त्या त्या तीर्थक्षेत्राला विशेष पावित्र्य असतं. कुठेही बघा तुम्ही, नर्मदेच्या काठावर जा, अनेक लोकांनी, अनेक संत महंतांनी, महानुभावांनी जप ध्यान साधना केलेली आहे. त्यामुळे तिथलं पावित्र्य किती आहे. उत्तर काशीला जा, काशीला जा, अशा ठिकाणी क्रियाकर्म सुद्धा न करता तो देह तसाच सोडून देतात. त्या प्रवाहामध्ये सोडून देतात. हे आम्ही पाहिलेलं आहे. नैमिषारण्यात पाहिलं, काशीला पण पाहिलं. त्या गंगेमध्ये आंघोळ करत असताना कुजलेला नरदेह आमच्या शेजारून गेला. धारणा काय की हे पुण्यक्षेत्र आहे आणि इथं देहाचा त्याग करायला लोक येतात किंवा देहाला त्या पाण्यामध्ये सोडून देतात. आता आयुष्यभर जर काही पुण्यकर्म केलेलं नसेल तर असं पाण्यामध्ये सोडून ऐन वेळेवर ते पुण्यात्मा होईल का? त्याला चांगली गती मिळेल का? कसं शक्य आहे? म्हणजे आयुष्यभर जो साधना करतो आहे, अंतरंग साधना, तो आणि हा माणूस एकच कसा होईल? एवढं सोपं आहे का ते? म्हणून तुम्ही पहा, गोंदवल्याला परमपूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी देह ठेवला. तिथली पुण्यभूमी. चरित्रातला प्रसंग आहे ना गोंदवलेकर महाराजांच्या. पत्रिका दाखवली, त्या ज्योतिषांनी सांगितलं की अत्यंत कठीण काळ आहे, कुणाची पत्रिका आहे माहित नाही म्हणले. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय की माझी पत्रिका ही म्हणून, आणि म्हणाले अन्नान्न दशा होईल खाण्याची. काय हो, आज गोंदवल्याला हजारो लोक जेवण करतायत. कुठून धान्य येतंय, किती येतंय, आहे का त्याचा काही मागमूस? नांदेडला सचखंड गुरुद्वारा आहे. शीख पंथाचे दशम गुरु आणि शेवटचे गुरु गोविंद सिंगजी, त्यांची समाधी आहे तिथं. 24 तास लंगर चालू आहे. सकाळी छोले आणि पुरी नाश्त्याला तुम्ही गेला तर, दुपारी वरण भात भाजी पोळी, संध्याकाळी खीर गोड. 24 तास. रात्री 2 वाजता जा, दुपारी 2 वाजता जा. तुकाईच्या येळेगावला जा, बाळेकुंद्रीला जा, पंत महाराजांची समाधी बेळगाव जवळ. 55 वर्ष राहिले, केवळ 55 वर्ष.
पंत महाराज काय साधना केली हो. त्यांनी पंचसाधना ज्या शिळेवर केली, एक मोठी शिळ आहे, त्यांच्या सद्गुरूंनी ती पंचसाधना करून घेतली. ती शिळा आजही बाळेकुंद्रीला आपल्या दर्शनासाठी ठेवलेली आहे. त्या शिळेवर त्यांनी पंचसाधना केलेली आहे. ती धुनी जी त्यांनी लावली ती अजूनही धुनी चालू आहे. गजानन महाराज शेगावला जा, साईबाबाच्या शिर्डीला जा, पावित्र्य अजूनही टिकून आहे. लोक असं सांगतात की त्या लिंबाच्या झाडाचा पाला तो गोड आहे, त्या पावित्र्याचं द्योतक आहे. समर्थांनी या समासामध्ये अंतकाळी उत्तरायण असावं, दिवसा मरण यावं, देहाचे हाल होऊ नयेत, या ज्या सामान्य माणसाच्या संकल्पना आहेत त्या उडवून लावल्यात. म्हणून समर्थ अत्यंत वेगळे आहेत. जे शास्त्र ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे त्याला उडवलंय समर्थांनी. ओवी काय आहे? उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम, हा संदेही वसे भ्रम, साधु तो निसंदेह. श्रीराम. शुक्ल पक्ष उत्तरायण, गृही दीप दिवा मरण, अंती राहावे स्मरण, गती कारणे. श्रीराम. हे ठीक आहे. गती कारणे अंती स्मरण भगवंताचे राहावे, हेच तर सांगतायत समर्थ. हे पटवून देतायत. म्हणून त्याची तयारी करा, म्हणून मरणाचे स्मरण असावे. तयार करतायत की अरे शेवटचा वेळ तुला काय, तू काय तो बाकीच्या सगळ्या महंतांसारखा संतांसारखा एवढा ज्ञानी आहेस का तू? कधी जायचं हे समजायला? मग कधीही बोलावणं येईल. मग तयार असलं पाहिजे आपण. आपली बॅग भरलेली तयार असली पाहिजे. आम्ही ग्राहक पंचायतचा प्रवास करतो, दासबोधाच्या संदर्भासाठी प्रवास होतो, म्हणून माझी बॅग एक तयार असते. त्यामध्ये किट आहे, दाढीचं सामान आहे, साबण आहे, सगळ्या वस्तू आहेत. एक ड्रेस, टॉवेल, लुंगी, सगळं पाहिजे तेव्हा निघता येईल. परमनंट यात्रा करायची आम्हाला, मग त्याच्यासाठी तयारी नको. उत्तरायण ते उत्तम, उत्तरायणात जायला पाहिजे म्हणतात. दक्षिणायन ते अधम, हा संदेही वसे भ्रम. समर्थ म्हणतात की या भ्रमात पडू नको. समर्थ कधी गेले बघा. अहो तुम्ही काढा यादी. जास्तीत जास्त संतांनी असा नियम पाळलेला नाही उत्तरायणात जायचंय. समर्थ म्हणतात साधू तो निसंदेह, त्याला कसलाही भ्रम नाही, संदेह नाही, शंका नाही, कारण निश्चयाचे आत्मज्ञान. तो आत्मज्ञानी आहे. आणि कसं आहे ते निश्चयाचं ज्ञान आहे. नो डायलेमा, करू न करू, दोलायमान स्थिती बिलकुल नाही. शुक्ल पक्ष उत्तरायण, गृही दीप दिवा मरण, अंती राहावे स्मरण, गती कारणे. आचार्य विनोबांनी याचं फार सुरेख विवेचन केलंय. शुक्ल पक्ष, शुक्ल पक्ष म्हणजे भरपूर प्रकाश. आचार्य विनोबा सांगतायत हा, भरपूर प्रकाश म्हणजे दृष्टी चांगली असताना जाणे. दिसत नाही, ओळखायला येत नाही. समोरचा माणूस येऊन म्हणतो मला ओळखलं का? झोपलेल्या माणसाला विसर पडलाय, असं ही वेळ येऊ नये. त्याच्या पाठीमागचा अर्थ समजून घ्या.
विस्मरण झालेलं आहे, ही वेळ येऊ नये. बुद्धी काम करत नाहीये, ही वेळ येऊ नये. शुक्ल पक्षाचा अर्थ दृष्टी चांगली असली पाहिजे. उत्तरायण, आता माणूस गेल्यानंतर काय म्हणतात? उत्तर दिशेला तोंड करून ठेवा म्हणतात की नाही? संत नामदेवांचा एक अभंग आहे, सूरजजी वाडकरांनी गायलेला आहे. आणि लिटल चॅम्प जे चालू होतं ना मध्यंतरी, तेव्हा तो अमोल काय आडनाव मला लक्षात येत नाही आता, पण त्यांनी तो गायला होता. काय सुरेख गायला होता. आणि तेव्हा अवधूत गुप्ते यांच्यासोबत हृदयनाथ मंगेशकर होते. आणि हृदयनाथ मंगेशकरांनी त्या अभंगाचा सार सांगितला होता. काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. ही निसंदेह साधूची अवस्था आहे. माहितीये, काळ समोर आलेला आहे. तो देहाला खाणार आहे, मला नाही. देहाला खाऊ दे ना. काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. आम्ही मात्र आनंदाने नाचू गाऊ. त्या खाण्याबद्दल त्याची भीती नाहीये. टाळ मृदंग दक्षिणेकडे. दक्षिण दिशा कुणाची आहे? यमाची दिशा आहे. आमची साधना कुठे चालली आहे? दक्षिण. जाऊ दे तिकडे, काही हरकत नाही. पण आम्ही मात्र उत्तरेकडे चाललो आहोत. म्हणून काय म्हणतात? देह विसर्जित झाला की म्हणतात उत्तरेकडे डोकं करून ठेवा. आयुष्यभर काय केलंय माहिती नाही, पण शेवटी लोक म्हणतात की त्या देहाला उत्तरेकडे डोकं करून ठेवा. टाळ मृदंग दक्षिणेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे. चारही दिशांचा त्यात उल्लेख आहे. त्या अभंगामध्ये संत नामदेवांचा अभंग आहे. आणि हृदयनाथ मंगेशकरांनी याच्यावर केलेलं विवेचन सगळं नाही आठवत मला, झाली त्याला 3-4 वर्षाखालची गोष्ट आहे. आपण विचार करत होतो की संत आचार्य विनोबांनी असं सांगितलं की शुक्ल पक्ष म्हणजे दृष्टी चांगली असली पाहिजे. उत्तरायण, उत्तर दिशेकडे म्हणजे उत्तराभिमुख किंवा ऊर्ध्वगती. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा नकाशा काढला जातो किंवा दिशादर्शक जो असतो, तर उत्तर दिशा ही वर दाखवली जाते. आपल्या पाठीचा कणा कसा आहे? उभा आहे. आपली ऊर्ध्वगती आहे. एक 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 चक्र भेदन करत टाळू जवळ असलेलं सहस्त्र झालं कमाल, त्याचा विकास झाला पाहिजे आणि तो आत्मा तिथे स्थिर झाला पाहिजे. गृही दीप दिवा मरण. काय आचार्य म्हणतात? गृही दीप दिवा, अशा वेळी मरण म्हणजे स्वच्छ प्रकाश आहे. बुद्धी कशी आहे? प्रकाश आणि बुद्धी यांचं नातं आहे. ज्ञान कुठून होतं आम्हाला? ज्ञानात आपण म्हणतो का नाही, ज्ञानाचा प्रकाश पाकलेला आहे. हा ज्ञानी माणूस आहे, निसंदेह आहे, साधू आहे. त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये घरातल्या दिव्याची काय तमा आहे? त्याचा दुसरा अर्थ असा आहे की दिवसा आपण कार्यरत असतो. आपली सगळी कर्मेंद्रिय जी असतात ती दिवसा कार्यरत असतात. आमचं मरण किंवा आमचा मृत्यू हा आमचा देह कार्यरत असताना आला पाहिजे. शरपंजरी पडलेला आहे, वॉटर बॅग आणली आहे, तरी पण बेड सोर्स कमी होत नाहीयेत. बेड सोर्स मधनं पू निघतो आहे. साफसफाई करायला कुणी जवळ येत नाहीये. आता खरं तर हे आपल्या हातात आहे का? कारण समर्थ काय म्हणतात? साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी बक्षिला.
प्रशस्त न वटे जनाला मंद बुद्धिस्तव. लोकांची बुद्धी काय आहे? मंद बुद्धी आहे. त्यांना वाटतं की अरे काय देहाचे हाल व्हायला लागले तो. पण असं मरण येणं हे अत्यंत भाग्याचे आहे. अंती राहावे स्मरण गती कारणे. स्मरण ही परत शारीरिक अवस्था आहे. माझी बुद्धी ही तेजस्वी असली पाहिजे. माझं स्मरण ठीक असलं पाहिजे. माझ्या मित्राचे वडील होते. 91-92 वर्षाचं वय असेल. शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांना शाळेचे दिवस आठवत होते आणि ते त्या गावाचं नाव घेऊन म्हणत होती की आपल्याला तिकडे जायचंय, चला तिकडे जायचंय. त्यानंतरचा काही काळ त्यांना आठवत नव्हता. जेव्हा ते ग्लानीमध्ये असायचे, अर्धवट ग्लानीमध्ये, तेव्हा ते म्हणायचे, ते गावाचं नाव घ्यायचे, चला तिकडे निघायचं, आता झाली का तयारी, झाली का, एवढंच बोलायचे. समर्थ म्हणतात की स्मरण, आचार्य विनोबाजी त्या स्मरणाचा अर्थ काढतात की आपला सगळा देह जो आहे किंवा बुद्धी जी आहे ती शाबूत असताना मरण येणं हे भाग्याचं लक्षण आहे. आमच्या नांदेडला आता नुकतेच गेलेले महिनाही नाही झाला मनू महाराज कोकले गावकर, ते नेहमी म्हणायचे की चलते फिरते भगवंतानी न्यायला पाहिजे. आणि सगळं आता प्रवचन फिरणं करणं सगळं होतं, चालू होतं. 80-82 वर्षाचं वय होतं आणि महिनाही नाही झाला. संध्याकाळी जेवण करत असताना थोडी साखर ताटात टाकून आण म्हणून त्यांनी सांगितलं. मुलगा स्वयंपाक घरात गेला आणि ताट बाहेर आणेपर्यंत मान टाकली. भगवंत सगळ्यांचंच ऐकतो का? मनू महाराजांनी दासगणू महाराजांना, आप्पांना, वरदान स्वामी वरदानंद भारतींना साथ केलेली आहे कीर्तनामध्ये. आचार्य विनोबांनी असा त्याचा अर्थ लावलेला आहे. एक आहे पण नक्की की जी ज्ञानी माणसं असतात ना, त्यांना त्यांचा काळ लक्षात येतो. काही दिवस त्यांना अगोदर त्याची लक्षणं जाणवतात. संतश्रेष्ठ ज्ञानोबा, जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, आचार्य विनोबा, शिवतर घडीला ज्यांनी जागृतावस्था आणली, एवढी मोठी वास्तू उभा केली ते मामा गांगल, आमच्या दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाच्या संयोजिका पूजनीय अक्का स्वामी वेलणकर, स्वामी वरदानंद भारती, आत्ता आपले सगळ्यांचे आश्रयस्थान अधिष्ठान असलेले पूजनीय सुनील दादा चिंचोळकर, या सगळ्यांना स्मरण आहे त्या मृत्यूचं. माऊलींनी तयारी केली का नाही? काय वय कमी हो सांगून किती, या सगळ्यांची उदाहरणं आपल्याला देता येते. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले का नाही? योगी अरविंद साधना करत असताना जसे हवेत तरंगायचे आणि आढ्याला जाऊन लागायचे, मला तुम्ही सांगा तिचा आढ्यावर छत होतं म्हणून योगी अरविंद थांबले, नाहीतर तुकोबांसारखे गेले नसते वर. साधना देहाला सुद्धा तारून नेते. आत्म्याला न तारून न्यायला काय अवघड आहे? आत्म्याला काय वजन आहे का आकार आहे काय? या पंचभौतिक देहाला सुद्धा तारून नेते. रामदास स्वामी, राजे शिवछत्रपती गेले की अन्नत्याग केला, धडपणे राहायचं नाही. 4 दिवस अगोदर उद्धवाकडून कबूल करून घेतलं, वधवून घेतलं. अनुदिन नवमी मानसी आठवावी, लगबगीने कार्यसिद्धी करावी. दौकुळ टिळकाचा वेद सन्निध आला, परी तो भजनाने पाहिजे चांग झाला. भजन केलं पाहिजे.
रडणे पडणे वाईट वाटणे नव्हे, समर्थ सांगून देह ठेवते झाले. स्वामी विवेकानंदांनी 1 महिना अगोदर सांगितलं, तुम्ही बेलूरला जा, कलकत्त्याजवळ. स्वामी विवेकानंद ज्या रूम मध्ये राहायचे, पायऱ्या चढून पायऱ्या उतरून खाली येत असताना आपल्या शिष्याच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी ते बेलाचं झाड दाखवलं आणि म्हणाले की 1 महिन्यानंतर मला इथं चीर विश्रांती द्या. सांगून देह ठेवला. रामकृष्ण परमहंसांनी सांगून देह ठेवला. आचार्य विनोबांनी सुद्धा सांगून देह ठेवला. ज्यांनी मरण कसं यावं किंवा मरणाची व्याख्या सांगितली ते आचार्य विनोबांनी सुद्धा. ते जर इकडे राहिले नसते तर ते हिमालयात जाऊन एखादे साधू झाले असते. उगीच नाही आचार्य नाव दिलेलं. कधी देह ठेवलाय? लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देह ठेवलाय विनोबांनी. का ठेवला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी? कारण महावीर वर्धमान त्यांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देह ठेवला होता. अहिंसा परमो धर्म, त्या वाटेवर गेलेले आचार्य विनोबा आहेत. 1 महिना अगोदर सांगितलं होतं त्यांनी. 1 महिना अगोदर. त्यामुळे लोक किती जमले आचार्य विनोबा गेले तेव्हा, तुम्ही कल्पना करू शकता? 4 लाख लोक होते पवनारला. 4 लाख. पवनारला जमतील का एवढे लोक? वर्ध्यापर्यंत गाड्यात लागलेल्या होत्या, लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या. कारण तयारी आहे. आम्हाला आमच्या हातातल्या वस्तूंची तयारी करता येईना. विनोबांनी 1 महिना अगोदर सांगितलं. प्रायोपवेशन घेतलं. त्या काळामध्ये इंदिरा गांधी आल्या त्यांना भेटायला. आचार्यांच्या चरित्रातला प्रसंग फार बोलका आहे बरं का. भारताच्या पंतप्रधान आलेल्या आहेत आणि त्या आल्या, भेटल्या, त्या म्हणाल्या की तुम्ही 1 घोटभर माझ्या हातचं पाणी प्या. सामान्य एखादा राजकीय नेता किंवा आजकालचा उपोषण करणारा असता तर काय म्हणाला असता? पाणीच काय, रस पिऊन माझं प्रायोपवेशन संपवतो मी, तुम्ही इथं आलात. आचार्यांनी नकार दिला. आचार्य विनोबांनी इंदिरा गांधींच्या हस्ते पाणी नाही पिलं. व्रत चालू आहे म्हणले, माझं सिद्धता झालेली आहे. किती मोठा मानदंड समोर ठेवला. आपल्या भूदानाची चळवळ चालवली आचार्य विनोबांनी. आणि लाखो एकर जमीन लोकांनी त्यांना दिली. या देशामध्येच काय, या जगात असं एखादं आंदोलन नाही झालं, अशी चळवळ नाही झाली जी आचार्य विनोबांनी केली. भूदानाची चळवळ. अजून मानदंड उभा केला आचार्य विनोबांनी. त्यांचे जे भाऊ होते शिवाजीराव भावे, खरं तर अग्नी त्यांच्या हस्ते द्यायला पाहिजे होता का नाही? शिवाजीराव भावे सुद्धा ब्रह्मचारी राहिलेले ना. आचार्यांनी लिहून ठेवलं, सांगून ठेवलं, मला भावानी अग्नी नाही द्यायचा. आचार्य विनोबाजी ब्रह्मचारी होते. आश्रमामधल्या कालिंदीताई म्हणून नावाच्या एक भगिनी होत्या, कालिंदीताई. आचार्यांनी सांगितलं की महिलेनी, म्हणजे बघा की त्या काळामध्ये आपल्या मुलांनी किंवा भावानी किंवा पुतण्यानी अग्नी दिला पाहिजे. आजही समाजामध्ये अशी मानसिकता आहे ना, पण मुलींनी दिला पाहिजे अग्नी. हे आपण आता एका मोठ्या राजकीय नेत्याचं
देहावसान झालं तेव्हा काही वर्षापूर्वी पाहिले आपण. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, जमनालाल बजाजांनी आचार्य विनोबांना विनंती केली की मी तुम्हाला 200 एकर जागा देतो, इथं तुम्ही या. त्या गावाचं नाव आहे सेवा, अगोदर होतं. आचार्य म्हणाले नको, मी पवनारला ठीक आहे. पवनारच्या आश्रमाचं नाव काय आहे? मी जाऊन आलोय तिथं, परमधाम आश्रम. कुठं जायचंय आम्हाला? आमचं धाम कोणतं आहे? परमधाम. पुन्हा यायचं नाहीये. निजधाम. ज्या ठिकाणी अग्नी दिला तो मोठा खडक अजूनही पवनारला आहे, ती जागा आहे. आणि बाजूला जमनालाल बजाजांनी जी जागा दिली त्या सेवा गावाचं नाव बदललं आणि त्याचं नाव झालं सेवाग्राम. आणि ते जे तिथं आश्रम बांधत असताना जेव्हा बांधकाम चालू झालं, तुम्ही जायलाच पाहिजे एकदा पवनारला. राम आणि भरताची भेट होत असलेलं एक सुंदर शिल्प जमिनीत सापडलं. ते तिथं उभं आहे, राम आणि भरताची भेट. का विनोबाजी म्हणाले की मला सेवाग्रामला किंवा वर्ध्याला यायचं नाही, मला पवनारलाच राहायचंय. परमधाम आश्रम. समर्थांनी देह सांगून ठेवला, स्वामी विवेकानंदांनी ठेवला. शिवथर घळीला सगळं आयुष्य देणारे मामा गांगल. अहो, मामा गांगलांनी काय, मी पाहिलं नाही, माझं भाग्य नाहीये, पण त्यांच्याबद्दल मी जे ऐकून आहे, एक स्वयंसेवक बालपणापासूनचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर असलेले मामा, शिक्षक होते, प्रपंच केला. त्यांची मुलगी मीरा लिमये डोंबिवलीला दासबोधाचं उत्कृष्ट काम आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यांचा मुलगा महाडला सुरेख काम चालू आहे. शिवथर घळीला ऊर्जितावस्था आणायची, एवढी मोठी इमारत बांधायची की मी काल सांगत होतो तुम्हाला, 200-250 लोक राहू शकतात अशी व्यवस्था आहे. निवासाची, भोजनाची, राहण्याची, आंघोळीची, अशी ही सगळी व्यवस्था ज्यांनी मामा गांगलांनी ज्या उभी केली, ते कसे गेले? कल्याण मंडपामध्ये खाली घळीत एक ओटा बांधून त्यावर समर्थांचा एक फोटो ठेवलेला होता. तो फोटो काढून आता तिथं मूर्ती उभी केली आहे कल्याण मंडपामध्ये. पहाटे उपासनेला मामा उठले. त्या कल्याण मंडपामध्ये समर्थांचा फोटो जिथं ठेवलेला होता, मोठा फोटो होता, तोही एक 5-5.5 फुटाचा फोटो असेल. एक 15-1 वर्षाखाली, 10-12 वर्षाखाली तो फोटो काढला आणि तिथं समर्थांची उभी मूर्ती ठेवली आहे 6 फुटाची. आता तर मामा गांगल उपासनेला उठले, त्या ओट्याजवळ बसले आणि सकाळी सेवेकरी आले साफसफाईसाठी. हे सेवेकरी, घळीमध्ये कुणी नसतं, घळीमध्ये 2-3 माणसं असतात फक्त. रात्रीचा वॉचमन, जो व्यवस्थापक आहे तो, बस दोघं ते, आणि कंडक्टर ड्रायव्हर मुक्कामाला आलेले. तेव्हा तर तेही नव्हते, बस नंतर चालू झाली मुंबई ते शिवथरगळ. सेवेकरी आले, वरच्या गावात राहतात. ते आले, पाहतात तर काय, मामांनी त्या ओट्यावर डोकं ठेवलेलं आहे. सेवेकऱ्यांना वाटलं उपासना झाली, मामांना झोप आली, म्हणून ते त्या ओट्यावर डोकं ठेवून झोपले.
ते जवळ येऊन उठवतायत तर मामा समर्थ चरणी लीन झाले. स्वामी वरदानंद भारती किती वर्ष झाली हो? 13-14-15 वर्ष झाली. सांगून देह ठेवला. कल्याणीताई नामजोशी होत्या पुण्याच्या उत्तर काशीच्या आश्रमात. 15 दिवस अगोदर जेवण बंद केलं. 7-8 दिवस फक्त दूध प्राशन केलं. नंतर दूध बंद केलं. 2 पिशव्या करून ठेवल्या. एक पंढरपूरच्या आश्रमात, एक नांदेडच्या गोरठ्याच्या आश्रमात. काय वस्तू ठेवल्या? पेन, कानाची टोपी, चष्मा, छाटी, हातातले मोजे. ही संपत्ती संताची. एक गोरठ्याला द्या म्हणले, एक पंढरपूरला द्या म्हणले. एक पत्र लिहून ठेवलं. आपले गुरुबंधू ओमानंद महाराजांना वर जाऊन देऊन आले ते आणि म्हणाले इसको परसो खोलिये. दुसऱ्या दिवशी कल्याणीताई नामजोशींना म्हणाले की मी स्नान करून येतो आहे, भागीरथीचं स्नान करून येतो, तोपर्यंत रूम स्वच्छ करायची, मी मध्ये बसणार आहे. आणि दुपारी 12 वाजेपर्यंत मध्ये यायचं नाही. मी येईन माझ्या मी. जर नाही आलो तर मग दुपारी दार उघडून मध्ये या. सज्जन हो, आदल्या दिवशी हा पंचभौतिक देह आहे त्याचा इनिमा करून घेतला. हा नश्वर देह भागीरथीला भगवंताला अर्पण करायचा, तो सुद्धा किती अंतर्बाह्य स्वच्छ करून घेतला. काय संकल्पना आहे संतांची. देहांत निरूपणाचा आपण अभ्यास करतो आहोत. मृत्यूची तयारी कशी असली पाहिजे. राघवाच्या अनंत पथावर जायचंय. पुन्हा परत न येण्यासाठी त्याची तयारी सुद्धा तेवढीच केली पाहिजे ना. काव्य लिहून ठेवलंय, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. नारायण पालवितो, हाताने बोलावलंय. पालवितो म्हणजे बोलावलंय असं हाताने. भागीरथीने निरोप आणलाय. व्याधी झाला देह क्षीण, गळून पडे पिकले पाड, याचा न करावा खेद, मद ग्रंथांचा अभ्यास हीच गुरुपूजा आहे. माहिती होतं जायचंय ते. अहो, काय अधिकार असतो ज्ञानी माणसाचा. अंत्ययात्रा निघाली. उत्तर काशीमध्ये हिमालयातून लोक आले, साधू बैरागी तपस्वी. आज तक हमने ऐसा महात्मा देखा नहीं. रांग लागली दुतर्फा. काशी विश्वेश्वराच्या मंदिरासमोरून ती पालखी जात असताना ज्या पालखीमध्ये बसलेली मूर्ती होती स्वामी वरदानंद भारतींची, त्या बसलेल्या देहाची मान अशी खाली झुकली. लोकांनी ओमानंद महाराजांना विचारलं, स्वामीजी की गर्दन झुक गई.